प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र शासनाने महिला व बालकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी सायबर सेफ वुमन उपक्रम प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे. महिला आणि बालकांना इंटरनेटवरील धोक्यांची जाणीव करून देऊन त्यांना सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा मूळ उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 2. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाच्या 5 ठिकाणांपैकी ओझर येथे कोणत्या गणपतीचे मंदिर आहे? योग्य उत्तर आहे श्री विघ्नेश्वर. ओझर येथील गणपतीला विघ्नेश्वर या नावाने ओळखले जाते, जे पुणे जिल्ह्यातील 5 प्रमुख स्थानांपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतीय संविधानाच्या कलम 356 अन्वये राष्ट्रपतींना कोणता अधिकार प्राप्त होतो? योग्य उत्तर आहे घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडते तेव्हा कलम 356 नुसार तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. प्रश्न क्रमांक 4. भारतातील पश्चिम बंगाल राज्यामध्ये खारफुटी म्हणजेच मँग्रोव्ह वनांचे प्रमाण सर्वाधिक असण्याचे मुख्य भौगोलिक कारण काय आहे? योग्य उत्तर आहे सुंदरबन त्रिभुज प्रदेशाची उपस्थिती. गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या त्रिभुज प्रदेशामुळे तिथे खारफुटी वनांसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रश्न क्रमांक 5. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या तुरुंगात असताना लिहिला? योग्य उत्तर आहे अहमदनगर किल्ला. 1942च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान नेहरूजींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले होते आणि तिथेच त्यांनी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 6. हिमालय पर्वतरांगांमधील काली आणि तिस्ता नद्यांच्या दरम्यान असलेल्या भागाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे नेपाळ हिमालय. काली आणि तिस्ता नद्यांमधील हिमालयाचा हा भाग प्रामुख्याने नेपाळमध्ये येत असल्यामुळे त्याला नेपाळ हिमालय असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7. जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक कायद्यानुसार स्मारकाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी कोणाची स्थापना करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ट्रस्ट. 1951च्या कायद्यानुसार स्मारकाचे योग्य व्यवस्थापन आणि देखभालीसाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 8. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे संसदेच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींना. महाभियोगासारखी प्रक्रिया संसदेत पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती न्यायाधीशांना पदावरून हटवण्याचा आदेश देऊ शकतात. प्रश्न क्रमांक 9. विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन धातूचा वापर का केला जातो? योग्य उत्तर आहे त्याचा द्रवणांक अतिशय उच्च असतो. टंगस्टन सुमारे 3422 डिग्री सेल्सिअस तापमानाला वितळतो, त्यामुळे दिव्यामध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेत तो सहज वितळत नाही. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 78 सदस्यांपैकी पदवीधर मतदारसंघातून किती सदस्य निवडले जातात? योग्य उत्तर आहे 7. विधान परिषदेच्या रचनेनुसार पदवीधर मतदारसंघातून 7 आणि शिक्षक मतदारसंघातून 7 सदस्य निवडले जातात. प्रश्न क्रमांक 11. संरक्षण दलांचे सरसेनापती म्हणजेच सुप्रीम कमांडर म्हणून कोण काम पाहते? योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलांचे घटनात्मक प्रमुख आणि सरसेनापती असतात. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका म्हणून कोणत्या शहराची घोषणा अलीकडे करण्यात आली? योग्य उत्तर आहे जालना. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करून तिला 29वे स्थान दिले आहे. प्रश्न क्रमांक 13. प्राणहिता नदी ही खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांच्या एकत्र प्रवाहाने तयार होते? योग्य उत्तर आहे वर्धा आणि वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम झाल्यानंतर तयार होणाऱ्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता नदी म्हणतात. अशाच महत्त्वाच्या GK आणि करंट अफेअर्स प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.